नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत आहात. तुम्हाला हक्काची, मानासन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. पहा, कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, मग ती तलाठी असेल, सरळ सेवेमध्ये इतरही तत्सम परीक्षा असतात. अगदी पोलीस भरती असू द्या, वनरक्षक असू द्या, त्याचबरोबर इतरही आरोग्य सेवक असेल, अगदी PSI, STI, ASO असेल, सगळ्या परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे. मराठीला तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता. बऱ्याच दिवसापासून आपण मराठी व्याकरण मालिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये हे 11वं पुष्प आहे. 11व्या पुष्पाचा विचार करत असताना अर्थातच मराठी व्याकरण TCS पॅटर्न नुसार भाषेचे नवरस. आज आपण या नवरसांच्या संदर्भात विचार करणार आहोत. आता नवरसांच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला प्रश्न कसे दिले जातात? परीक्षेला प्रश्न दिला जातो, नटले मी तुमच्यासाठी, अहो नटले मी तुमच्यासाठी, राजसा विडा रंगेला फुटी, राजसा विडा रंगेला फुटी, नटले मी तुमच्यासाठी. आणि या ओळीमध्ये कोणता रस आहे? खाली पर्याय दिले जातील. हा शृंगार रस आहे, वीर रस आहे, भयानक रस आहे, की अजून दुसरा रस आहे? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला रस ओळखा. कधी कधी दिलं जातं रसाचा स्थायी भाव ओळखा. उदाहरणार्थ शांत रस दिला, शांताबाई नाही, शांत रस. मग शांत रसाचा स्थायी भाव काय आहे? मग प्रसन्नता आहे, त्यानंतर बिभत्सता आहे, जुगुप्सा आहे, की उत्साह आहे, असं विचारलं जातं. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की शांतता म्हणजे शम, प्रसन्नता हा या रसाचा काय आहे रे? स्थायी भाव आहे. अशा पद्धतीचे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात. पहा, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे, अंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणसपोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटे चालतात. मग या वाक्यामध्ये कोणता रस आहे? अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. म्हणून आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत भाषेचे नवरस. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की भाषेचे नवरस म्हणजे काय. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे. रस या शब्दाचा अर्थ काय होतो? तर रस हा जो काही शब्द आहे याचा अर्थ होतो रुची, चव, आवड किंवा गोडी. ती कोणाला असते रे? ती असते रसनेला. रसना का मतलब क्या होता है? रसना म्हणजे जीभ, जीभ. बरोबर आहे ना? आता व्यवहारामध्ये किती रस आहे? व्यवहारामध्ये 6 रस आहे. साखर कशी असते? गोड. कारलं कसं असतं? कडू. चिंच आंबट, आवळा तुरट, मीठ खारट, मिरची तिखट. यांचं प्रमाण जर कमी जास्त झालं, एक जास्त पण नको कमी पण नको बरं का. समजा एखादी सुगरण आहे, तिनं बोलता बोलता 1 चमचा मीठ भाजीमध्ये जास्त टाकलं तरी बेचव, आणि प्रमाणापेक्षा कमी टाकलं तरी बेचव. त्यांचं प्रमाण सम असणं गरजेचं आहे. मित्रांनो, जसं व्यवहार ना, तसेच भाषेचं पण तसंच आहे की जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात. पहा काय लिहिलं मी, काय लिहिलं नीट लक्षात घ्या. जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्या त्या वेळी त्या त्या रसाची निर्मिती होते. काय? जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्या त्या वेळेस त्या त्या रसाची निर्मिती होते. भावना कोणती असते रे? भावना असते प्रेमाची. भावना कोणती असते? प्रेमाची असते. समजा आपण काय केलेलं आहे, एखाद्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि अचानक एखादा काय त्या ठिकाणी मुलींचा घोळका आला, मुली आल्या. तर मुलं काय करतात? त्यांच्याकडे पाहत असतात, भिन्नलिंगी अट्रॅक्शन असतं. लगेच एखादा मुलगा म्हणतो, कुण्या गावाचं आलं पाखरू बसलं या डौलात,
खुद खुद हसतय गालात. म्हणजे ही भावना कोणती झाली रे? प्रेमाची झाली. कधी कधी भावना असते आनंदाची. कोणती असते भावना? आनंदाची असते. उत्साह असतो. अरे उत्साह असतो म्हणजे कसं? अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. शाण्याची ती बरी खुशामत, मूर्खाची ती मैत्री नको. जी जी र जी. क्रिकेटचा सामना जिंकला, आपल्याला खूप आनंद होतो. वा, आ हा हा हा, काय सुंदर आनंद. कधी कधी भावना असते रे भीतीची. कोणती भावना असते? भीतीची. समजा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, रात्रीचे 10 ची वेळ आहे. अचानक बाजूच्या रस्त्याची बाजूची लाईट गेली. कोणीतरी म्हणतं धर धर धर, पकड पकड पकड. आपल्या अंगावरती अक्षरशः शहारे येतात. अरे बापरे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ही कोणती भावना झाली रे? भीतीची. कधी कधी भावना असते किळस. किळस. आता किळस याचा अर्थ तुम्हाला खूप भूक लागली आणि खूप भूक लागल्यानंतर काय, तुम्ही घाईघाईत जेवण करायला बसलात. अचानक काय दिसलं की त्या ठिकाणी तुम्हाला भाजीमध्ये केस दिसला. किंवा हॉटेलमध्ये गेला, मिसळ पाव मागितली, पावाचा तुकडा मोडला, मिसळीत बुडवला आणि लगेच खायला सुरुवात केली, झुरळ दिसलं. काय झालं रे? ही भावना कोणती झाली? किळस. कधी कधी तुम्हाला राग येतो मित्रांनो. काय येतो? राग येतो. राग आल्यानंतर आपली तळपायाची आग मस्तकाला जाते आणि लगेचच आपण एखाद्याला मारतो किंवा धावून जातो किंवा शिवी देतो. ही रागाची भावना आहे. कधी कधी भावना असते शांतता, प्रसन्नता. मनाला प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं याचा अर्थ अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम. बरोबर आहे ना? आता ही भावना. किंवा हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. मानसा रे मानसासी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. ही कोणती भावना झाली? प्रसन्नतेची झाली. कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं. आश्चर्याची भावना असते. कधी कधी काय असतं रे? आश्चर्य. आता आश्चर्याच्या संदर्भात कसं असतं? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. म्हणजे या ठिकाणी भावना असते प्रेमाची. काय असते रे? इथं लक्षात घ्या. भावना कोणती असते? भावना असते प्रेमाची, भावना आनंदाची, भावना भीतीची, भावना किळस, भावना रागाची असते, भावना प्रसन्नतेची असते, भावना आश्चर्याची असते. बरोबर? म्हणजेच जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अत्युच्च टोकाला पोहोचते त्या वेळेस त्या रसाची निर्मिती होते. अशा माणसाच्या एकूण किती भावना आहेत? 9 भावना आहेत. आणि या 9 भावनेतून 9 रसांची निर्मिती झालेली आहे. हे आहे भाषेचे 9 रस. कोणते आहे रे? भाषेचे 9 रस. मग आता या 9 रसामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की पहिला जो रस आहे, तर पहिल्या रसाच्या संदर्भात विचार करत असताना मित्रांनो, तुम्हाला सांगितलं हसा. हसायला येणार नाही. पण एखादा विनोद झाला तर लगेच आपल्याला हसायला येतं. तुम्हाला सांगितलं रडा. आम्हाला कधीही रडायला येत नाही. आणि ती भावना अतिउच्च टोकाला पोहोचली, घळघळा डोळ्यातून अश्रू ओघळतात. थांब म्हटलं तर थांबणार नाही. म्हणजे दुःखाची भावना अतिउच्च टोकाला पोहोचली, आनंदाची भावना अतिउच्च टोकाला पोहोचली. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलंय की जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्या वेळेस त्या रसाची निर्मिती होते. ओके. आता 9 रसाच्या संदर्भात विचार करत असताना पहिला रस आहे, त्या रसाचं नाव आहे. काय रसाचं नाव आहे रे? तर त्या रसाचं जे काही नाव आहे त्या रसाला म्हटलं जातं शृंगार रस. कोणता रस आहे तो? शृंगार रस. हा पहिला रस घेतला, शृंगार.
मग या शृंगाराच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला माहित पाहिजे की लव म्हणजेच प्रेम हा या रसाचा स्थायी भाव आहे. कोणता रे? प्रेम. आता प्रेम कोणामध्ये असतं? तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि पुरुष यांना यांना एकमेकाबद्दल एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून 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 शृंगार रसाची निर्मिती होते. शृंगार रसाची निर्मिती होते. पहा, नीट लक्षात घ्या की भिन्न लिंगी अट्रॅक्शन उपजतच माणसाला काही स्थायी भाव असतात. जसं एखादी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, मुलीचं वय 12-13 वर्षाचं झालं, मुलाचं वय पण 14-15 वर्षाचं झालं की त्यांच्यामध्ये भिन्न लिंगी अट्रॅक्शन असतं. मुलांचं लक्ष मुलींकडे असतं आणि मुलींचं लक्ष मुलांकडे असतं. पहा, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये आहात, ऑफिसमध्ये, आणि ऑफिसमध्ये 2च लेडीज आहेत, 2च स्त्रिया आहेत आणि 10 माणसं आहेत, परंतु 10 जण त्या 2 लेडीजला मदत करत असतात. लक्षात येतं ना? किंबहुना एखाद्या ऑफिसमध्ये 10 बायका आहेत, 2 पुरुष आहे. बायका बायकांना मदत नाही करत. कोणाला मदत करतात? पुरुषांना मदत करतात. रस्त्याने तुम्ही चाललेले आहात, रस्त्याने चालत असताना एखादी सुंदर मुलगी दिसली, तर रस्त्याने एखादी सुंदर मुलगी तुम्हाला दिसली, त्या मुलीच्या ध्यानात नाही, मनात नाही, परंतु मुलांचं लक्ष मात्र तिकडे असतं. काय सुंदर आहे, वा, काय रंग आहे, काय उंची, काय केस, ओके, म्हणजे काय चाल, असं म्हटलं जातं. याला काय म्हणायचं? भिन्न लिंगी अट्रॅक्शन असतं. उदाहरण जर आपण पाहिलं तर तुम्हाला उत्तेजक गाणी वगैरे माहिती आहे, मराठी भाषेतील लावण्या पण माहिती आहे. काय? मराठी भाषेतील लावण्या. तर लावण्यांच्या संदर्भात या राऊजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची मर्जी, या राऊजी बसा भाऊजी, या बसा, चहा ठेवू, कॉफी बनवू, भजे काढू, आज काय तुम्ही म्हणाल तसं. हे काय आहे? भिन्न लिंगी अट्रॅक्शन. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बंगलोर, गोवा आणि काश्मीरला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. हा जो प्रकार वगैरे आहे ना, हा प्रकार त्या ठिकाणी मराठी भाषेतील फड संभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागेल कोल्हा. किंबहुना या ठिकाणी हिंदी मधील गाणी देखील तुम्ही पाहता. फूलो सा चेहरा तेरा, कलियों में मुस्कान है, रूप तेरा देख के, रंग तेरा देख के, कुदरत भी हैरान है. म्हणजे अशा पद्धतीने कळत न कळत हे काय असतं? भिन्न लिंगी अट्रॅक्शन वगैरे असतं. पहा, लग्नामध्ये जर तुम्ही गेलात तर लग्नामध्ये मुलं मुली जातात, परंतु नवरदेवाचं लक्ष नवरीकडे असतं आणि त्यांच्या मित्रांचं लक्ष कलवऱ्यांकडे असतं, कलवऱ्यांचं लक्ष नवरदेवाबरोबर आलेल्या मुलांकडे असतं. याला सहज काय म्हटलं जातं रे? भिन्न लिंगी अट्रॅक्शन. तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मराठी भाषेतील सर्व प्रकारच्या लावण्या. काय आहे रे? लावण्या. कारभारी दमान लावणीच आहे ते. फड संभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागेल कोल्हा. आता किंबहुना त्याच्याही पुढे सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही ठरली. हे कोणाचं आहे? राम जोशींची लावणी वगैरे आहे. बरोबर आहे. उत्तेजक गाणी, उत्तेजक गाणी. आता उत्तेजक गाणी कोणती? दादा कोणते तुम्हाला माहित आहे? त्यांची जी गाणी डबल मिनिंगची गाणी वगैरे असतात, डबल त्याच्यातून अर्थ वगैरे निघतो. पहा उत्तेजक गाणी कशी. कॉलेजच्या लायब्ररीत नजर नजरेला भिडली, गोष्ट घडली एकदा, याद जन्माची राहिली, कळी गालात फुलली, बोली डोळ्यात ठरली, बागेच्या भेटीत माझ्या मिठीत शिरली, होटा होटात पुटपुटली, माझी शाहिरी सांगितली, माझी फकीरी सांगितली, माझी शाहिरी सांगितली, कॉलेजच्या लायब्ररीत नजर नजरेला भिडली. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून ज्या रसाची निर्मिती होते त्या रसाला कोणता रस म्हणायचं? शृंगार रस. प्रेम हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे.
मग आता या शृंगाराच्या संदर्भात विचार करत असताना या शृंगाराचे काही प्रकार पडतात. काय आहे हा शृंगार? शृंगाराचे हे काय आहेत रे प्रकार? हे पहा, हा शृंगार आहे. शृंगार प्रकार. या शृंगार प्रकारामध्ये एक आहे उत्तान शृंगार. कोणता शृंगार आहे रे? उत्तान शृंगार. उत्तान शृंगार. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं सात्विक शृंगार. कोणता शृंगार आहे? सात्विक शृंगार. तुमच्या भाषेमध्ये सांगू तर तुमच्या भाषेमध्ये हे आहे वन साइड लव. हे काय आहे? वन साइड. आता वन साइड म्हणजे एकतर्फी प्रेम. याला काय म्हणायचं? एकतर्फी प्रेम. आता एकतर्फी प्रेम संबंधित रस्त्याने एखादा मुलगा चाललेला आहे, त्या मुलाचं लक्षातही नाही पण मुलींचं लक्ष मुलाकडे असतं. वा काय सुंदर दिसतो हिरो. किंवा मुली चाललेल्या आहेत, मुलीचं लक्ष पण नसतं, तर मुलं म्हणतात काय सुंदर पीस आहे. अशा पद्धतीने म्हटलं जातं. हा उत्तान शृंगार झाला. म्हणजे समोरच्याच्या पहा, एखाद्याचं लग्न झालेलं आहे, त्याची बायको सुंदर आहे, पण त्याचं लक्ष दुसरीकडे शेजारणीकडे असतं. लक्षात येतं ना? हा कोणता शृंगार झाला? उत्तान शृंगार. दूसरा कोणता शृंगार आहे रे? सात्विक. सात्विक का मतलब क्या होता है? पती पत्नीचं प्रेम. पती आणि पत्नी. पत्नी अर्थातच इथं तुम्हाला माहिती नवरा बायको. नवरा बायको प्रेम. रात्रीच्या भयान अंधारामध्ये का मित्राचा हात धरण्याची भीती वाटते, लाज वाटते, पण नवरा बायको दिवसा ढवळ्या एकमेकाला मिठी मारतात, एकमेकाला उचलून घेतात, तरी कोणीच त्यांना काही म्हणत नाही. कारण समाजाची मान्यता असते. तुम्ही जेजुरीला जाता, जेजुरीला गेल्यानंतर नवीन लग्न झालेले मुलं मुली असतात, मग घरचे पण लोक असतात. ती मुलगी असते WWF, पण तो मुलगा तिला उचलतो, 5 पायऱ्या घेऊन जातो. हा कोणता शृंगार झाला रे? सात्विक शृंगार. लक्षात येतं? आणि म्हणून हे एकतर्फी प्रेम, हे पती पत्नीचं प्रेम, असे शृंगाराचे हे 2 प्रकार पडतात. मग शृंगारामध्ये काय येतं तर त्याची उदाहरणं जर पाहिली तर शृंगार रसाची उदाहरणं. शृंगार रस त्याची काय आहेत रे? ही उदाहरणं वगैरे आहेत. मग उदाहरण काय आहे? सुंदरा मनामध्ये भरली. सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली. सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही ठरली. सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही ठरली. दुसरं उदाहरण आहे, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. कातर वेळ म्हणजे दुःखाची वेळ. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. किती पण अशी गाणी वगैरे असतात व म्हणजे उत्तेजक गाणी. काय? मग मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. असे मराठी आपली भाषा वगैरे आहे. या भाषेमध्ये विविध प्रकारचे रस आहेत आणि त्या रसाची देखील तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, आता लक्षात ठेवा, पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराच्या संदर्भात विचार करत असताना मी तुम्हाला इथं सांगितलंय. काय सांगितलं पहा, की रस या शब्दाचा अर्थ रुची, चव, आवड किंवा गोडी ते असते. रसनेला जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अत्युच्च टोकाला पोहोचते त्या वेळेस त्या रसाची निर्मिती होते. मग या ठिकाणी भावना प्रेमाची असेल, आनंदाची असेल, भीतीची असेल, किळस, राग, प्रसन्नता, आश्चर्य, भास, स्वप्न वगैरे पडत असतात. त्यातून त्या रसाची निर्मिती होते. मग तिथं आपण पाहिलं, पहिला रस आपण घेतला. पहिल्या रसाच्या संदर्भात विचार करत असताना तो कोणता रस होता रे? तर तो होता या ठिकाणी शृंगार रस. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आज आपण काय केलेलं आहे, फक्त मराठी भाषेतील एकाच रसाचा अभ्यास केलेला आहे, तो म्हणजे शृंगार रस. इथून पुढे वीर रस. आता वीर रस म्हटल्यानंतर उत्साह असतो. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे, करून प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्या ताण,
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवबांचे गात गुणगान चिरची ची. तर अशा पद्धतीने हे जे काही रस आहे, मग त्याच्यामध्ये वीर रस असेल, त्याचबरोबर भयानक रस, रौद्र रस, त्यानंतर हास्य रस, बीभत्स रस, त्याचबरोबर अद्भुत रस, शांत रस, हे सगळे जे काही 9 रस आहे, या 9च्या 9 रस तुम्हाला इत्थंभूत अगदी एकदा शिकवल्यानंतर पुन्हा तो अभ्यास करण्याची गरज नाही. आयुष्यभर किंबहुना बऱ्याच दिवस कधीतरी तुम्हाला आठवेल, की त्या सरांनी अशा-अशा पद्धतीने हे 9 रस शिकवलेले होते. त्याचं अशा-अशा पद्धतीने त्याचे स्थायी भाव आहे. एकदम साध्या, सरळ, सोप्या शब्दामध्ये संपूर्ण घटक तुम्हाला शिकवले जातील. आज फक्त आणि फक्त आपण एकच रस अभ्यासला. तो कोणता होता? मँगो ज्यूस होता का? नाही. कोणता होता तो? तर तो होता वीर रस. त्यानंतर पुढे आपण इतरही रसांचा अभ्यास करणार आहोत. ओके? तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. झालेला भाग अभ्यासा, राहिलेला भाग पुढील तासाला. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. टिक्कर मराठी हे ॲप डाउनलोड करून तुम्ही मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित, बुद्धिमत्ता, GS सर्वच विषयांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फॅकल्टी आहेत, ते एक्सपर्ट आहेत त्या विषयामध्ये. तर त्यांचंही मार्गदर्शन घेऊन स्वतःला हक्काची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी तुम्ही मिळवा. धन्यवाद. हॅपी थॉट्स. अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्स.